रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बीडमध्ये प्रचंड प्रमाणामधले वातावरण तापलेलं आहे. वाल्मिक कराडवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आणि आता प्रोसिजर ही सुरू आहे की वाल्मिक कराडला 302 ह्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती 302 गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे. आणि त्यानुसार आता SIT असेल, SITने हा ताबा मिळवलेला कालच CIDकडून. त्याच्यानंतर SIT आता आज कोर्टाकडून त्यांचे ताबा अधिकृतरित्या घेईल आणि त्याच्यानंतर हत्येच्या गुन्ह्यामध्ये काही रोल आहे का, हत्येच्या गुन्ह्यामध्ये काही त्यांच्याकडे पुरावे मिळालेत, त्या पुराव्याला क्रॉस चेकिंग करून हा हत्येचा गुन्हा सिद्ध होतो आहे का हे सगळं बघणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला मला सांगायची की वाल्मिक कराडला केज कोर्टामधून अचानक हलवलेलं आहे बीडच्या दिशेने. कारण काय आहे त्याचं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. केजमध्ये मस्साजोगे गाव आहे, हे केज तालुक्यात येतं आणि ते केज आणि मस्साजोगे या गावाचं अंतर जास्त नाही आहे, कमी आहे. त्याच्यामुळं मस्साजोग गावातले सगळे ग्रामस्थ असतील किंवा इतर लोक असतील, हे केजमध्ये त्यांचं येणं जाणं सारखं असतं, वारंवार असतं. आणि जर त्यांना समजलं की केज कोर्टामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई करायचं सध्या सुरू आहे, हिअरिंग सुरू आहे सध्या, तर मस्साजोग गावातले काही लोक त्या ठिकाणी येऊ शकतात. वाल्मिक कराडचे समर्थक केज तालुक्यामध्ये पूर्ण पसरलेले आहेत आणि सगळ्या कोर्टाच्या आजूबाजूच्या दिशेने पसरले होते. आणि त्याच्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये सुनावणी न करता बीडच्या न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात येणार आहे. असं अधिकृतरित्या CIDनी केज कोर्टाला म्हणजे रिक्वेस्ट केली होती, विनंती केलेली की सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडला या ठिकाणी सुनावणी न करता याची सुनावणी बीडच्या जिल्हा कोर्टामध्ये करायला पाहिजे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की 300 हे आपलं मोक्का नावाचा जो ॲक्ट आहे, ह्याचा जो बेंच बसतो हा जिल्हा न्यायालयाच्या इथं बसतो आणि त्याच्यामुळं केजमध्ये हा बेंच नाही आहे, बीडमध्ये जिल्हा न्यायालयाच्या या ठिकाणी बेंच आहे. आणि त्याच्यामुळे त्या बेंचवरती जाऊन वाल्मिक कराडवरती आता सुनावणी पार पडणार आहे. आणि आज 302चा गुन्हा हा दाखल होईल का हे बघायला आपल्याला जास्त आवडेल. सगळ्यात महत्त्वाचं आपण हे समजून घेऊया की काल मोक्का अंतर्गत कारवाई झाली. काल सकाळपासून वाल्मिक कराडची आई असतील, वाल्मिक कराडची पत्नी असेल आणि सगळ्या महिला, आज तर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी म्हणजे हद्द पार केली म्हणू शकता. की परवा दिवशी म्हणजे संतोष देशमुखांचे बंधू जे धनंजय देशमुख आहेत, त्यांना असं कुठेतरी वाटलं की हा तपास वेगळ्या दिशेने चालला आहे, वेगळं हे चाललं आहे. त्याच्यामुळं त्यांनी टावरवरती जाऊन आंदोलन केलं. त्याच्या अगोदर त्यांनी रात्री सांगितलेलं की मी मोबाईल टावरवरती जाऊन आंदोलन करणार आहे. आणि मोबाईल टावरवरला पोलिसांनी पूर्ण चारी बाजूनी सगळ्यांनी सिक्युरिटी दिली. त्याच्यामुळं मोबाईल टावरवरती न जाता त्यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केलं. त्याच्यानंतर मनोज जरांगे त्या ठिकाणी आले, त्यांनी आश्वासनं दिली. SP त्या ठिकाणी आले, SPने आश्वासन दिले आणि सेकंड डेला वाल्मिक कराडवरती मोक्का हा कायदा लागला, म्हणजे मोक्का गुन्हा लागला. आता बीडमध्ये म्हणजे हे समर्थक जे आहेत हे यांना न्याय देण्यासाठी आंदोलनं करत आहेत. कोणाला? वाल्मिक कराडला न्याय देण्यासाठी. अरे वाल्मिक कराडला न्याय देणार कोण? वाल्मिक कराडला न्याय कसं काय मागणार तुम्ही? म्हणजे यांचे कार्यकर्ते समर्थक आहेत ना, यांचं एकदम विजन क्लिअर नाही आहे, यांना काय बोलायचं ते क्लिअर नाही आहे. बरेच जणांशी मीडियाशी बोलताना मागे पुढं होते. त्याच्यामुळं असं डेफिनेटली असं वाटतं आहे की हे कोणीतरी घडवून आणलं जाते आणि कोणीतरी यांना जाणून बुजून त्या ठिकाणी उतरवलं गेलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी बोलायला लावलेल्या आहे. सगळ्यात महत्त्वाच्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. वाल्मिक कराडच्या आई बोलतात की माझ्या मुलाला फसवलं जातं राजकारणासाठी. वाल्मिक कराडच्या पत्नी बोलतात की या ठिकाणी जातीय राजकारण चालू आहे आणि जातीच्या राजकारणामुळे माझ्या नवऱ्याला फसवलं जाते. त्याचे समर्थक असे बोलत आहेत की वाल्मिक कराड प्रचंड श्रीमंत झाले कुठल्याही राजकारणात नसल्यामुळं, कुठल्याही राजकीय पटलावरती नसल्यामुळं, आणि त्याच्यामुळं ते विरोधकांच्या डोळ्यात खुपते. ह्या कार्यकर्त्यांच्या आणि ह्या सगळ्या लोकांच्याच म्हणण्यानुसार आपण त्यांच्यावरती स्पष्टीकरण देऊया. सगळ्यात महत्त्वाचं त्यांची आई जी बोलते बघा, आई या भोळ्या बाबड्या असतात. आईला आपला मुलगा किती क्रूर असला, किती राक्षसाच्या देखील आईला किंवा रावणाच्या देखील आईला त्याचा मुलगा श्रेष्ठच वाटत होता. त्यामुळं आईचा भाग नाही आहे हा. दुसरी गोष्ट, पत्नी बोलते की खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत किंवा दबावाखाली येऊन मोक्का अंतर्गत कारवाई केलेले. सुरेश दसानी, संतोष देशमुख असतील, धनंजय देशमुख असतील किंवा मनोज जरांगे असतील, या सगळ्यांनी दबाव टाकला प्रशासनावरती आणि म्हणून 300 मोक्का अंतर्गत कारवाई केली. तर वाल्मिक कराड यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना असं सांगायचं आहे की बाबा, पोलीस प्रशासन हे कोणाच्या दबावानुसार कामं करत नाही. आणि जर असं तुम्हाला ह्याच्यावरती विश्वास नसेल
तर मग ह्या गोष्टीची 100% शुअरिटी तुम्हाला देखील आहे की तुम्ही तुमच्या तालुक्याचं पोलीस प्रशासन ज्यावेळेला वाल्मिक कराड बाहेर होता त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने हँडल करत होता आणि कशा प्रकारे दबावाखाली तुमचं तालुका पोलीस काम करत होते हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. म्हणून तुम्ही त्या कॉन्फिडेंटली बोलताय की समोरच्या व्यक्तीने म्हणजे सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटलांनी पोलिसांवरती दबाव टाकून मोक्का अंतर्गत कारवाई करायला लावली. पण हेच जर असं आता पोलीस कोणा दबावाखाली येऊन कारवाई करत नाही, त्यांना काहीतरी पुरावे लागतात. कारण पोलीस जरी दबावाखाली येऊन त्यांनी जर कलम ॲड केलं, तिकडे विचारणारे कोर्टात जज बसलेले असतात, त्या जजला दाखवण्यासाठी काही पुरावे लागतात आणि पुरावे असल्याशिवाय ते गुन्हे देखील आपण नोंद करू शकत नाही. जर गुन्हा नोंद झालेला आहे ह्याचा अर्थ पोलिसांकडे, CIDकडे, SITकडे काही ना काही पुरावा मिळालेला आहे, काही ना काही क्लू हा मिळालेला आहे, त्याच्यानंतर हा झालेला आहे. आता आणखी एक गोष्ट, 302चा गुन्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हत्येमध्ये सहभागी असणारं किंवा हत्येचा कट रचला अशा प्रकारे 302 म्हणजे जुना हा 302चा होता, आता नवीन आलेला 103 असं काहीतरी आहे. तर ह्याच्यानुसार वाल्मिक कराडवरती कारवाई होऊ शकते आज. आणि म्हणूनच मला तर 100% असं वाटते की पोलिसांकडे भक्कम काहीतरी पुरावा मिळालेला आहे आणि 302चा जर गुन्हा दाखल झाला तर केज तालुक्यामध्ये, केज कोर्टामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दंगल टाईप काहीतरी घडू शकतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समर्थक रस्त्यावरती उतरले होते केजमध्ये की त्या सगळ्यांना बघून पोलिसांना असं वाटलं की या ठिकाणी जर आपण ही सुनावणी केली, पार केली तर या ठिकाणी मोठं काहीतरी भयंकर घडू शकतं. आणि त्याच्या कारणामुळे बीडमध्ये हलवण्यासाठी वाल्मिक कराडांना घेऊन गेलेत. आता बीडच्या दिशेने हा सगळा प्रवास सुरू आहे. मला वाटते 15-20 मिनटामध्ये ते बीड कोर्टात पोहोचतील आणि कालच्यासारखं 2-2:30 त्यांची हिअरिंग होईल आणि कळेल आपल्याला. आणि 100% सांगतो 302 हा गुन्हा दाखल होईल आणि होतो. येडा गबाळासुद्धा सांगतो 302चा कारवाई झालेली म्हणजे गुन्हा काम केलेलं या माणसाने. सगळ्यात महत्त्वाचं, आता धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ते मुंबईमध्ये होते आतापर्यंत, परंतु ज्यावेळेला काल वाल्मिक कराडांवरती मोक्का लागलेला आहे आणि वाल्मिक कराडांचे समर्थक सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्याच्यानंतर धनंजय मुंडे साहेब हे परळीमध्ये गेलेले आहेत आणि परळीमध्ये जाऊन ते आता सगळी सूत्र तिथली हलवत आहेत. आता ती कुठली सूत्र हलवत आहेत ते तुम्ही समजून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे कार्यकर्ते वगैरे रस्त्यावरती उतरत आहेत आणि वाल्मिक कराडांसाठी न्याय मागतात. खरं तर यांनी संतोष देशमुखांसाठी न्याय मागितला असता तर यांच्याबद्दलचं प्रेम अजून वाढलं असतं. परंतु हे संतोष देशमुखांच्या कुटुंबाबद्दल एक चकार शब्द काढायला तयार नाही आहेत. परंतु वाल्मिक कराडांवरती अन्याय झालेला आहे आणि वाल्मिक कराडांना न्याय द्या अशा प्रकारच्या सगळ्यांची भूमिका आहे. काही लोक बोलतात की आमच्या अख्ख्या गावाला त्यांनी सांभाळलेलं आहे, कोणालाही आर्थिक मदत केलेली. पण या ठिकाणी त्यांनी विचार करायला पाहिजे की एक सामाजिक कार्यकर्ता असणारा व्यक्ती कुठल्याही राजकीय पटावरती नाही आहे, कुठलाही बिझनेसमॅन मोठा नाही आहे, अनिल अंबानीसारखा, मुकेश अंबानीसारखा. असंही असताना 1500 कोटी रुपये आले कुठून? आणि याच गावकऱ्यांना जेव्हा अण्णा मदत करत होते वाल्मिकांना, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये हा एक साधा प्रश्न आला होता का की बाबा अण्णा एवढा पैसा वाटतोय, अण्णाकडे एवढा पैसा आला कुठून, येतो कुठून? अण्णा तर काय काम नाही करत, अण्णा फक्त सामाजिक कार्यकर्ता आहे. मग सामाजिक कार्यकर्त्याकडे जर 1500 कोटी रुपये असतील तर उद्या सगळ्यांनी व्यवसाय सोडून आपापले सामाजिक कार्यकर्ते बनलेले काय वाईट आहे? मग असं काहीतरी आहे का? सामाजिक कार्यकर्ते काम केल्यानंतर खूप पैसा भेटतो, 1500-2000 कोटी रुपये भेटतात. प्रचंड प्रमाणामध्ये संपत्ती पिंपरी चिंचवडमध्ये आहे, FC रोडला आहे पुण्यामध्ये, खूप ठिकाणी, जसं सुरेश धसांनी सांगितलं ना. मग एवढा सगळा पैसा गावकऱ्यांनी खाल्ला, घेतला. ज्या वेळेला मदत लागली त्यावेळेला वाल्मिकांना कराड यांनी दिले पैसे, ते खाल्ले आणि त्याच पैशाची आता परतफेड करण्यासाठी वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी हे सगळे कार्यकर्ते, समर्थक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी करत आहेत. खरं तर ह्यांनी संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावरती उतरले असते तर यांच्याबद्दलचं प्रेम अजून वाढलं असतं. पण असो, ते त्यांचं काम करत आहेत, पोलिसांचं काम करतील, आपण आपलं काम करूया. धनंजय मुंडे साहेब आहेत जे मुंबईवरून परळी साईडला गेलेले आहेत. ते कशासाठी गेले असावेत? अजूनपर्यंत ते परळी साईडला गेले नव्हते, परंतु काल जसा मोक्का लागला आणि मोक्का लागल्याबरोबर धनंजय मुंडे साहेब हे परळीला निघून गेले आपल्या मुंबईवरून. ह्याच्या पाठीमागची कारणं काय असतील कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर आज बीड पोलिसांना वाटलं की केजमध्ये हिअरिंग करणं सिक्युरिटीचं नाही आहे, सुरक्षित नाही आहे, त्यामुळे आपण त्यांना बीडमध्ये देऊन हिअरिंग केली पाहिजे. कारणं नक्की सांगा आपले साहेब का गेले असेल परळी साईडला. जय शिवराय, जय मल्हार.